दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाहीये। केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ करण्यात आली। दिल्लीतील एव्हेन्यू कोर्टात केजरीवालांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली आणि यावेळी कोर्टाने केजरीवालांची न्यायालयीन कोठडी 20 मे पर्यंत वाढवली। नांदेडच्या खंबाळामध्ये निम्न पैनगंगा धरणाचे काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले। या धरणामुळे मराठवाडा आणि विदर्भातील तब्बल 95 गावं बुडीत क्षेत्रात जाणार आहेत। त्यामुळे दोन्हीकडील ग्रामस्थांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे। खंबाळा गावात कंत्राटदाराने या धरणाची भिंत बांधण्यास सुरुवात केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी जोरदार विरोध करत काम बंद पाडले। याच्यात म्हणलेला 195 कोटी रुपये शासनाकडून प्राप्त झाले। मुंबईकरांवर पाणी टंचाईचं भीषण संकट ओढावणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांनी तळ गाठलाय। 7ही धरणातील पाणीसाठा 16.97% इतकाच शिल्लक आहे। अजून काही दिवस हीच परिस्थिती राहिल्यास मुंबईवर जलसंकट येण्याचा धोका आहे। उद्या पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। वाशिममध्ये नव्या मुगाला चांगली मागणी मिळते। वाशिम कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये मुगाला 7,500 प्रति क्विंटल असा भाव मिळतोय। सोयाबीनसह इतर शेतमालाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना खरीपाच्या आर्थिक नियोजनासाठी मुगाचा आधार मिळतोय। वाशिममध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जारी केलाय। खरीप हंगाम तोंडावर असलाय, त्यामुळे पीक कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा टोल फ्री क्रमांक जारी केलाय। या सुविधेमुळे बँकांकडून होणाऱ्या त्रासाला आळा बसणार आहे। मुंबई विद्यापीठाने मार्च 2024 मध्ये घेतलेल्या उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष B.Com सत्र 6चा निकाल जाहीर केला। या परीक्षेत 16,636 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, ज्याची टक्केवारी 43.52% इतकी आहे आणि हा निकाल विद्यापीठाने फक्त 24 दिवसात जाहीर केला।